आपलं घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसावं हे आपल्याला सगळ्यांनाच आवडत असते, म्हणून त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करत असतो। रोजच्या रोज आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय प्रयोग करत असतो हे तर तुम्हाला माहितच आहे आणि तुम्ही सुद्धा हे प्रयत्न करतच असाल। तर आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो, भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, तर त्याला स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असते आणि आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपल्याला स्वच्छच पाहायला आवडते आणि कुणी दोन पाहुणे जर आपल्या घरामध्ये आले तर त्यांनाही आपलं घर बघून असं वाटत असते की किती स्वच्छ ठेवत असते। म्हणून साठी आपण नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो आपल्या घराला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी। तर आज मी सुद्धा तुमच्या सोबत काही अशा सवयी शेअर करणार आहे। सवयी तुम्ही जर रोजच्या रोज लावून घेतल्या तर तुम्हाला कामालाही जास्त उशीर होणार नाही आणि आपले काम सुद्धा वेळेवर होतील। बघा, काम किती असो करायचे तर आपल्यालाच आहे आणि तेच काम जर आपण आनंदाने केलं तर आपलं काम हे सोपं होऊन जाते आणि आपल्याला काम करायचा सुद्धा कंटाळा येत नाही। तर अशाच प्रकारे आज मी 10 सवयी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर कसे आपण आपल्या घराला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवू शकतो। तर रोजची कामे तर आपण करतच असतो, त्याच सोबत जर अर्धा तास आपण वेगळा काढला म्हणजे जास्त काढला तर आपलं घर अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसते आणि बाहेरून जर कुणी आलं तर त्यालाही आपलं घर खूप सुंदर वाटते आणि खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न राहते। कोणत्या अशा सवयी आहेत त्याच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि माझे चॅनल नवीन आहे त्यासाठी मला सपोर्ट सुद्धा करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे आपलं घराबाहेरचं अंगण। तर आजकाल तर सर्वजण आपण फ्लॅट्समध्येच राहत असतो, म्हणून आपल्याला बाहेरचं अंगण काही जास्त मिळत नाही। छोटंसंच आपलं अंगण असतं आणि तेही आपण स्वच्छ करत नसतो। सोसायटी स्वच्छ करेल ह्या हिशोबाने आपण ते तसंच राहू देतो, पण असं करत जायचं नाही, कारण आपल्या अंगणातूनच आपल्या घरात आई लक्ष्मी येत असते आणि आपलं अंगण आपल्याला स्वच्छच करायला हवं। थोडासाच आपला पेसेज असतो, त्यामुळे आपण कुणावरही डिपेंड न राहता स्वतःच आपण झाडू मारून घ्यायचा आणि पोचा सुद्धा मारून घ्यायचा। ज्याने काय होते, आपल्या घरात जर कोणी पाहुणे सुद्धा आले तर त्याला सुद्धा आपलं दार अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं आणि आपणही जर घराबाहेर गेलो तर आपलं अंगण आपल्याला स्वच्छ दिसते, त्यामुळे आपलंही मन छान प्रसन्न राहते। त्यामुळे आपला घराबाहेरचा जो पॅसेज आहे तो आपल्याला रोजच्या रोजच झाडून आणि पुसून घ्यायचा आहे, आपली पहिली सवय। त्यानंतर दुसरी जी टिप आहे म्हणजे दुसरी जी आपली सवय आहे ती म्हणजे आपला टीव्ही युनिट। तर सगळ्यात जास्त जो राडा होत असतो तो ह्या टीव्ही युनिटवरतीच होत असतो। मुलं जर छोटे असो किंवा मोठे असो काहीही वस्तू आणली तर इथेच ठेवून देत असतात आणि घरातील माणसं सुद्धा काहीही वस्तू असली तर इथेच ठेवून देत असतात। त्यामुळे चाबी असो किंवा कुठलीही वस्तू असो, घड्याळ असो, चष्मा असो, ड्रॉवरमध्ये न ठेवता ते इथेच ठेवून देत असतात। तर ते सर्व सामान आपल्यालाच उचलून ड्रॉवरमध्ये ठेवावे लागते आणि आपण जर नाही ठेवलं तर ते पूर्ण दिवसभर तसंच पडून राहते, म्हणून आपल्याला ते उचलून ठेवावंच लागते, नाही तर खूपच मेसी दिसते। तर सामान उचलल्यावर लगेचच आपल्याला इथं पुसून घ्यायचं आहे, कारण जास्तीत जास्त धूळ आपली ही टीव्ही युनिटवरतीच बसत असते, म्हणून आपल्याला रोजच्या रोज याला पुसायलाच पाहिजे। तर जास्त वेळ सुद्धा लागत नाही, फक्त 5च मिनिटं लागतात बघा हे पुसायला। तर असे 5-5 मिनिटं जर तुम्ही रोजच्या कामातून काढून हे कामं जर करत राहिले आपल्याला मग वेगळा वेळ काढायची जरूर सुद्धा पडत नाही, म्हणजे डीप क्लिनिंगची सुद्धा एवढी गरज पडत नाही रोजच्या रोज जर आपण अशी कामे करत राहिली तर हे टीव्ही युनिट असो किंवा आपली टिपोई असो या तुमच्या इथे जर डायनिंग टेबल असेल तर डायनिंग टेबल असो, आमच्याकडे तर डायनिंग टेबल नाही म्हणून मी म्हणते तुमच्याजवळ जर असेल तर डायनिंग टेबल असो, असे छोटे छोटे आपले जे टेबल असतात तेही आपल्याला रोजच्या रोजच पुसून घ्यायला पाहिजे, म्हणजे जास्त राडासुद्धा होत नाही आणि जास्ती धूळसुद्धा इथे साठत नाही। तर बघा, जेवढेही आपल्या घरामध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स आपण ठेवलेले असतात, म्हणजे की फ्लावर पोट असो किंवा कुठलेही आपण
साज सजावटीसाठी जेही वस्तू ठेवत असतो ते आपल्याला रोजच्या रोजच पुसून घ्यायला पाहिजे। त्यावरही रोजच्या रोज एवढी धूळ साठत असते जे की आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण जेव्हा आपण पुसतो तेव्हाच आपल्याला माहिती पडते। तर ही एक सवय सुद्धा आपल्याला रोज लावूनच घ्यायची आहे। तर आता तिसरी टिप म्हणजे की तिसरी सवय आपल्याला जी लावायची आहे ती म्हणजे आपला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सोफा क्लीन करायचा आहे। तर पहा, आपल्या ज्या होलचा लुक असतो तो या सोफानेच उठून दिसत असतो, त्यामुळे आपल्याला सोफा रोजच्या रोज अशा प्रकारे झापट-झुपट करून क्लीन करून घ्यायचा आहे। पहा, कुणीही बाहेरून आला तर पहिली नजर सोफ्यावरच जाते आणि सोफ्यावरच सर्वजण बसत असतात, म्हणून जर सोफा आपण नीट नेटका नाही ठेवला तर खूपच हॉलचा लुक मेसी दिसत असतो। तर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्हाला तर हा रोजच्या रोजच झापट-झुपट करून नीट नेटका ठेवायला पाहिजे। पण माझ्या घरात काही लहान मुलं नाही आहेत, माझे मुलं आता मोठे झालेले आहेत, तरी सुद्धा आपण इथे बसत असतो तर हे कवर इकडे तिकडे तर होतच असते, त्यामुळे याला नीट नेटकं तर रोजच्या रोज करावंच लागते। आणि बसल्याने आपण एवढी काही ध्यान देत नाही कवरकडे, म्हणून ते इकडे तिकडे तर होऊनच जाते। म्हणून रोजच्या रोजच आपल्याला सोफ्याला झापट-झुपट करून कवर अगदी नीट नेटकं ठेवून, जर कुशन असतील तर कुशन सुद्धा व्यवस्थित झापटून याला व्यवस्थित जागेवर ठेवून द्यायचं, म्हणजे सोफा सुद्धा आपला अगदी चापचूप आणि नीट नेटका दिसतो आणि बाहेरून कुणी आला तर त्याला सुद्धा अगदी छान असं प्रसन्न असं वातावरण दिसतं। आणि सोबतच आपल्याला टिपोई सुद्धा पुसून घ्यायची आहे। चला तर मग आता पाहूया टिप नंबर 4 म्हणजे चौथी सवय आपली पाहूया। तर ती म्हणजे अशी की आपलं बेडरूम आवरणं। तर बघा, माझ्याकडे तर आता हल्ली हा सिंगलच बेड आहे, म्हणून आम्ही ह्याच्यावरती काही झोपत नाही, आम्ही खालीच झोपत असतो। पण तुमच्याकडे जर डबलचा बेड असेल तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, बेडशीट तुम्हाला नीट नेटकी आवरून ठेवायची आहे। बघा, पूर्ण बेडरूम जर आवरायचा असेल तर सर्वात आधी बेडशीट जी आपली अस्तव्यस्त असते, तर सर्वात आधी सकाळी आपल्याला बेडशीट नीट नेटकी करायची आहे, झापट-झुपट करून आवरून ठेवायची आहे। तर एवढं काम जरी तुम्ही केलं तर तुम्हाला असं वाटेल तुमचं अर्ध बेडरूम तर पूर्णच आवरून झालेलं आहे आणि खूप असं बेडरूम आवरावर करायची सुद्धा गरज लागणार नाही। तर बेडशीट तुम्हाला नीट झापट-झुपट करून आवरून ठेवायची आहे, म्हणजे तुमचा बेडरूम तर असाच आवरला जातो। नंतर साईड टेबल जर तुमच्याजवळ असेल तर तेही अस्तव्यस्त असेल, म्हणजे जे ड्रॉवरमधली वस्तू आपण बाहेर काढतो ते सुद्धा नीट नेटकेपणाने आपल्याला ड्रॉवरमध्ये ठेवून पुसून घ्यायचं आहे, साईड टेबल सुद्धा। तर आता पाहूया टिप नंबर 5 म्हणजे आपले जे मिरर्स असतात घरामध्ये ते आपल्याला रोजच्या रोजच पुसून घ्यायचे आहे। तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये 2 ते 3 मिरर्स तर असतातच। एक ड्रेसिंग टेबलचा मिरर असतो किंवा आपल्या बेसिनच्या वरती आपण जो मिरर लावलेला असतो तो असतो, किंवा बाथरूममध्ये सुद्धा कुणाकुणाचं बेसिन असते तर त्याच्यावरती सुद्धा आपण काच लावलेला असतो। तर असे आपल्या घरामध्ये जेवढेही काच आपण लावले असतील ते सर्व काच आपल्याला रोजच्या रोज पुसून घ्यायचे आहे। कारण काय होते बघा, बेसिनच्या वरती जो आपण काच लावलेला असतो तर बेसिनमध्ये आपण ब्रश वगैरे करतो तेव्हा त्याचे शिंतोडे काचावरती पडत असतात, मग आपल्याला तो अगदी पुसट दिसत असतो। त्यामुळे रोजच्या रोजच आपल्याला हे पूर्ण काच साफ करून घ्यायचे आहे, ज्याने आपले काच सुद्धा क्लीन होऊन जातात आणि चेहरा बघितल्यावर आपला चेहरा सुद्धा सुंदर दिसतो। त्यामुळे फक्त 5 मिनिटं लागतात आपल्याला हे काम करायला। तर नक्कीच आपल्याला रोजच काच पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर येते आपलं बेसिन साफ करायचं काम, म्हणजे जेवढेही बेसिन आपल्या घरात असतात ते वॉश बेसिन असो किंवा किचनमधलं असो किंवा जे आपण ब्रश करतो ते असो, तेही आपल्याला रोजच्या रोज क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त मेसी दिसणार नाही आणि येणाऱ्याची नजरसुद्धा तिथे पडत असते, म्हणून ते जास्त घाण दिसतं तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही, म्हणून रोजच्या रोजच आपल्याला हे बेसिन साफ करून घ्यायचं आहे। आणि बेसिनच्या आजूबाजूत जे आपलं फर्निचर असो किंवा भिंती असो जिथं आपण टाइल्स लावलेल्या असतात त्यासुद्धा एका ओल्या कपड्याने पुसून घेतल्या तरी अगदी 5 मिनिटांमध्ये पुसल्या जातात आणि जास्त वेळही लागत नाही। त्यामुळे हे काम आपल्याला रोजच्या रोजच करायला पाहिजे, ज्याने आपलं घर अगदी स्वच्छ आणि नीट नेटकं दिसतं आणि आपल्याला सुद्धा बघून किती प्रसन्नता होते हे तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणून ही सवय सुद्धा आपल्याला लावूनच घ्यायला पाहिजे। तर आता येते टिप नंबर 6 म्हणजे की 6वी सवय, तर ती आहे किचन मधली। तर पहा, काही जणांना कशी सवय असते, थोडे थोडे जेवढेही भांडे निघतात ते पूर्ण ते लोक
साठवून ठेवत असतात आणि मग एकखट्टीच पूर्ण भांडी घासत असतात. तर असं करायचं नाही, कारण जास्त भांडी घासायला सुद्धा वेळ लागतो आणि तितकाच वेळ आपला जातो जितका आपण थोडे भांडे घासण्यामध्ये घालत असतो. आणि आपलं किचन सुद्धा असं मेसी दिसत असतं. कुणी जर बाहेरून आलं तर त्याला अगदी अस्तव्यस्त किचन दिसलं तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही. म्हणून काय करायचं, जेवढेही आपले थोडी भांडी जेवढीही निघत असतील तेवढी पूर्ण आपल्याला घासून घ्यायची आणि ठेवून द्यायची आहे. पुसल्यानंतर लगेचच आपल्याला लावून ठेवायची आहे. तर माझं किचन तर छोटंसं आहे, त्यामुळे मी जास्त भांडी साठवूच देत नाही. सकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, टिफिन वगैरे गेल्यानंतर जेवढेही भांडे निघतात तेवढी मी पूर्ण घासून घेते. त्याने काय होते, किचनमध्ये सुद्धा जास्त राडा दिसत नाही आणि किचन सुद्धा आपलं टापटीप आणि नीटनेटकं दिसते. तर ही सवय सुद्धा तुम्हाला लावूनच घ्यायला पाहिजे. आता येते टिप नंबर 7, म्हणजे आपली 7वी सवय. तर ती आहे आपलं किचन क्लिनिंग करायची. तर पहा, किचन ही अशी जागा आहे जिथे आपला जास्तीत जास्त वेळ जात असतो आणि सकाळच्या स्वयंपाकानंतर जर आपण किचन क्लीन करून नाही ठेवलं तर आपल्याला किचनमध्ये घुसण्याची सुद्धा इच्छा होत नाही. त्यामुळे सकाळची जेवढीही आपली कामे असतात ती पूर्ण आवरून झाल्यानंतर, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, टिफिन वगैरे गेल्यानंतर पूर्ण किचन आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर रोजच्या रोज तर आपण धुत नाही, तर मी तर रात्रीच्या वेळेस धुत असते, दिवसा काही म्हणजे सकाळच्या वेळेस मी काही धुत नाही. मी एक DIY क्लीनर बनवलेला आहे, त्यानेच मी पुसून घेते. तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच नेक्स्टमध्ये शेअर करेन. तर हे DIY क्लीनर वापरून जर आपण किचन अगदी स्वच्छ पुसून जरी घेतलं तर आपलं किचन अगदी स्वच्छ होऊन जाते. आणि क्लीनर वापरून जर तुम्ही किचन स्वच्छ केलं तर माशाही होत नाही, कॉक्रोचही होत नाही आणि किचनही स्वच्छ राहते. म्हणून मी तर हे क्लीनरच यूज करत असते, पण आता मी तुमच्यासोबत शेअर करायचीच विसरले. तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच हे DIY क्लीनर तुमच्यासोबत शेअर करेन. तर आपल्याला आधी ओल्या फडक्याने किचन स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, त्यानंतर सुक्या फडक्याने आपल्याला किचन नक्कीच पुसायचं आहे. सुक्या फडक्याने पुसलं तर काय होते, जेही पाण्याचे वगैरे डागे असतात ते राहत नाही, म्हणून सुक्या फडक्याने किचन एकदा नक्कीच स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर किचन आपण जेव्हा साफ करतो तेव्हा पाण्याचे शिंतोडे वगैरे खाली जे आपण फर्निचर बनवलेलं असतं त्यावरती उडतच असतात. त्यामुळे एक हात आपल्याला ह्या फर्निचरवरती सुद्धा फिरवून घ्यायचं आहे, ज्याने काय होते बघा, आपण एवढं महागा मोलाचं फर्निचर बनवलेलं असते तर ते आपलं खराब लवकर न होता, त्यामुळे आपल्याला एक हात ह्या फर्निचरवरती सुद्धा मारून घ्यायचा आहे. तर ही सवय सुद्धा आपल्याला रोजच्या क्लिनिंगमध्ये लावूनच घ्यायची आहे. आता टिप नंबर 8 म्हणजे आपली 8वी सवय. तर ती आहे आपलं फ्रीज क्लीन करायची. तर पहा, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तर फ्रीजची आपण डीप क्लिनिंग करतच असतो. म्हणजे पूर्ण फ्रीजमधला सामान बाहेर काढून आपण पूर्ण फ्रीज क्लीन करतच असतो. पण तरीही बाहेरून सुद्धा तेवढंच आपल्याला फ्रीज क्लीन करायची गरज असते, कारण रोजच्या रोज आपण कितीतरी वेळा फ्रीज उघडत असतो किंवा बंद करत असतो. मग जसे तसे हात आपले फ्रीजवरती लागत असतात. त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला फ्रीज असं कॉलिनने किंवा DIY क्लीनरने पुसून घ्यायला पाहिजे. तर पहा, माझं फ्रीज खूपच जुनं आहे. 17-18 वर्ष माझ्या फ्रीजला झालेले आहेत आणि फक्त एकदाच मी त्याला रिपेअरिंग केलं होतं, तेही त्याचं कॉम्प्रेसर उडालं होतं म्हणून. नाहीतर माझं फ्रीज अजूनही जसंच तसंच आहे, फक्त बाहेरून थोडंसं खालच्या जागेनं खराब झालेलं आहे. पण असो, चालते आहे तोपर्यंत चालवायला काहीच हरकत नाही, कारण खूप मोठं बजेट लागतं फ्रीज जर घ्यायचं म्हटलं तर. तर बघूया पुढे कधी घेणं होतं म्हणून. पण तरीही आपल्याजवळ जी वस्तू आहे त्याची आपण सांभाळ घ्यायलाच पाहिजे, कारण वस्तू आपल्याने वारंवार घेता येत नाही. म्हणून बाहेरून तरीही फ्रीज सुद्धा आपल्याला रोजच्या रोज क्लीन करायलाच पाहिजे. तर ही झाली आपली 8वी सवय. आता पाहूयात 9वी सवय. टिप नंबर 9 म्हणजे की आपली 9वी सवय, ती आहे आपलं बाथरूम क्लीन करण्याची सवय. तर पहा, बाथरूम आपण आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदा तर पूर्ण स्वच्छ करतच असतो. पण तरीही रोजच्या रोज आपल्याला एकदा तरी बाथरूममध्ये जेही आपण आंघोळ करण्यासाठी डोल वगैरे वापरतो, मग वगैरे वापरतो, ते आपल्याला रोजच्या रोजच क्लीन करायला पाहिजे, कारण त्याच्यातच आपण आंघोळ वगैरे करत असतो. आणि जर पूर्ण बाथरूम जरी आपण आठवड्यातून एकदा स्वच्छ करत असलो तरीही रोजच्या रोज जे नळ आहेत ते आपल्याला थोडेफार क्लीन करून घ्यायचे आहेत रोजच्या रोज. कारण बघा, खारं पाणी असल्यामुळे त्याच्यावरती खूपच पाण्याचा क्षार जमा होतो, मग ते खूपच खराब होऊन जातात आणि लवकर निघत सुद्धा नाही. त्याऐवजी काय करायचं, रोजच्या रोजच आपण नळ घासून घ्यायचे, म्हणजे जास्त क्षार सुद्धा जमा होत नाही आणि जास्त खराब सुद्धा होत नाही. आणि बाथरूम जरी आपण आठवड्यातून एकदा स्वच्छ करत असलो तरीही पाणी टाकून खराटा फिरवून घ्यायचा, म्हणजे जास्त चिकटही होत नाही. तर ही होती आपली 9वी सवय. आता पाहूया 10वी सवय. तर टिप
टिप नंबर 10 म्हणजे 10वी सवय, तर ती आहे मॉपिंग करणे म्हणजे की लादी पुसणे। तर जसं की तुम्हालाही माहित आहे आपण रोजच्या रोज तर लादी पुसतच असतो, पण बऱ्याचशा गृहिणी अशा आहेत ज्या ऑफिस वर्क करतात, बाहेर काम करतात, तर त्यांना रोजच्या रोज लादी पुसणं शक्य होत नाही। तर त्यांनी काय करायचं, एक दिवसाआड लादी पुसायची, पण लादी मात्र नक्कीच पुसा। बघा, आपण जेव्हाही लादी पुसतो तर हाताने पुसो किंवा मॉपनी पुसो, तर लादी पुसल्यानंतरच घर एवढं फ्रेश वाटायला लागतं की असं वाटतं की पूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे। तर मला तर मॉपनं पुसलेलं एवढं काही आवडत नाही, म्हणून मी आठवड्यातून 2दा तरी पूर्ण घरामध्ये हातानेच लादी पुसून घेत असते। तर लादी आपल्याला मात्र एक दिवसाआड तरी नक्कीच पुसायला पाहिजे। तर फ्रेंड्स, अशा होत्या या 10 सवयी ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत। आणि रोजच्या कामामध्ये जर आपण ह्या 10 सवयी लावून घेतल्या, रोज थोडा थोडा वेळ काढत जर आपण ही कामं केली, तर आपल्याला कामाचा जास्त लोड सुद्धा पडत नाही आणि आपले कामे सुद्धा अगदी कमी वेळेत होऊन जातात। मला तर बघा, स्टिचिंगचे कामं सुद्धा करायचे असतात आणि घरातले कामं तर आपल्याला करायचीच आहे, आणि ते जर आपण नाही करणार तर कोण करणार आहे? घरातली माणसं तर ते कामं करणार नाही। हा, थोडंसं आपल्याला हातभार लावू शकतात, पण तरीही जास्त कामे तर आपल्यालाच करावे लागतात। म्हणून जर थोडा थोडा वेळ काढून जर आपण अशा प्रकारे टाइम मॅनेज करून असं ऍडजस्टमेंट केलं, तर आपली कामे अगदी वेळेवर होऊन जातात आणि लोड सुद्धा जास्ती पडत नाही। तर अशा होत्या आजच्या या 10 सवयी, तुम्ही सुद्धा ह्या लावून घ्या नसेल लावल्या तर। आणि मला माहित आहे तुमच्यातही काही अशा सवयी असतील, तर अजून कोणत्या सवयी तुम्ही फॉलो करतात मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तर तो तुमच्या सोबत लवकरच पोहोचेल। आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे मला सपोर्ट करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। बाय।